नमस्कार, माझं नाव रोहित लालसाहेब सिंग आहे आणि आमचा क्लास एकदम शेवटला सुरू झाला आणि एकदम अगोदर आम्हाला सर्टिफिकेट मिळाला। याच्यासाठी मी आमचा लाडका नगरसेवक महेश दादा पाटीलचा आभार एक मानतो आणि यांचा हात आमच्या बरोबर सदाही राहू द्या। आमच्या रिक्षावाले जेवढं पण आहेत सगळ्यांच्या पाठीमागे यांचा हात राहू द्या हेच मी यांच्याशी विनंती करतो। आणि आमच्या रिक्षावाल्यासाठी दादा खूप करतात आणि आमच्यासाठी जे सर्टिफिकेट आम्हाला मिळाला, मी यूपीतून आहे प्रतापगड, तरी आम्हाला मराठी शिकवण्यासाठी यांनी सहयोग केलं आम्हाला आमच्यासाठी आणि आम्ही मराठी भाषा शिकलो। याच्यासाठी मी यांचा आभार मानतो आणि आमचा हे काम एक नंबर झाला त्याच्यासाठी मी यांचा धन्यवाद करतो। मी रमाकांत तिवारी, मी हिंदी भाषी आहे आणि मराठी रिक्षा चालक आहे। मला दादा महेश पाटिल के तरफ से वतीने मला सर्टिफिकेट मिळाला आहे। राज्य सरकारने जो निर्णय घेतला की जेवढे मराठी रिक्षा चालक आहेत तर प्रत्येकाला मराठी आलंच पाहिजे, तर त्या अनुसार आम्ही जवळजवळ 300 लोकांची कार्यशाळा घेतली आणि त्यांच्या सर्टिफिकेट वाटप केलेले आहे। खरं तर या सर्टिफिकेटचं खूप महत्त्व आहे, कारण ज्या वेळेला रिक्षा चालक आपला परमिट रिन्यू करायला जाईल किंवा लायसन रिन्यू करायला जाईल त्यावेळेला ते सर्टिफिकेट जर नसेल तर त्याचं ते रिन्यूएशन होणार नाही। म्हणून हे सर्टिफिकेट प्रत्येकाला अनिवार्य आहे आणि ह्याच्यामुळे आम्ही आज प्रत्येक रिक्षावाल्यांना शपथ सुद्धा दिलेली आहे की ह्याच्या पुढे आम्ही प्रत्येक प्रवाशांशी सौजन्याने वागणार आणि मराठीतच बोलणार। नक्कीच रिक्षा चालकांची संख्या बघितली तर फार मोठ्या प्रमाणात नॉन महाराष्ट्रीयन रिक्षा चालक आहेत, त्याच्यामुळे त्यांची कार्यशाळा घेण्यासाठी जागाही उपलब्ध नाही, तर त्याच्यासाठी टप्प्याटप्प्याने कार्यशाळा घेतली जाईल। म्हणजे 200-300 लोकांना एकत्र करून कार्यशाळा घेतली जाते। त्याच्यासाठी वेळ फार अपुरा आहे, तर शासनाला माझी विनंती असेल की त्यांनी वेळ वाढून दिला पाहिजे, जेणेकरून रिक्षा चालकांना जो दंड भरावा लागतो तो भरावा लागणार नाही।